छत्रपती शिवाजी महाराज महाराजोत्सव समाधान शिबिर या शिबिरामध्ये अनेकांचे प्रश्न निकाली. नमस्कार, आपण पाहत आहात सहारा समाचार. मी संकेत अपाले तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आहे सहारा समाचारमध्ये. पत्रोड येथील झेंडा चौक हनुमान मंदिर सभागृहात छत्रपती शिवाजी महाराज महाराजोत्सव समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मेळघाट विधानसभा मतदारसंघाचे आमदार केवलराम काळे तसेच भाजपा जिल्हा सरचिटणीस सुधीर रसे, मेळघाट तालुका अध्यक्ष समीर हावरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनियुक्त उपसभापती अतुल वाट, तहसीलदार सहारे, नायब तहसीलदार मंडपे, मंडलाधिकारी जयस्वाल, तालुका अधिकारी यावेळी कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रमुख उद्देश असे की महसूल विभागाची सेवा नागरिकांच्या दारी पोहोचून प्रशासन अधिक गतिमान करणे तथा महसूल विभागाच्या तक्रारीचा एकाच ठिकाणी निराकरण करणे, यामध्ये प्रलंबित फेरफार तसंच सातबारातील चुका दुरुस्त करणे, उत्पन्न, रहिवासी जातीचे प्रमाणपत्र, नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र या संपूर्ण प्रलंबित प्रश्नांसाठी आणि संपूर्ण एकंदरीत नागरिकांच्या सेवेसाठी हा उपक्रम या ठिकाणी होता. तसेच मार्गदर्शन व सुधारणा, सामाजिक अर्थसहाय्याच्या योजनेचा लाभ मंजूर करणे, विद्यार्थ्यांसाठी दाखले वाटप करणे तथा वन विभाग, आरोग्य विभाग, बांधकाम विभाग, पशुवैद्यकीय विभाग, कृषी विभाग, जलसंधारण विभाग या राजस्व अभियानामध्ये सामील झाले होते. यामध्ये महसूल किंवा इतरत्र विभागाची कामे आज एकाच ठिकाणी करण्यात आले. या शिबिराचे लाभ घेण्याकरिता पत्रोड परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सहारा न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. 2026 या सालातल्या पहिल्या टप्प्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज राजस्व समाधान शिबिर आज पत्रोड येथील हनुमान मंदिर झेंडा चौक येथे आयोजित केलेलं आहे. आणि या समाधान शिबिर मध्ये परिसरातील आणि पत्रोड गावातील नागरिकांच्या ज्या ज्या समस्या आहेत महसूल विभागासंदर्भात त्या सर्व समस्यांचं समाधान करण्यासाठी महाराजस्व शिबिर इथं आयोजित केलेलं आहे. या कार्यक्रमाला पत्रोडातील अनेक ग्रामस्थ आणि ज्यांच्या अडचणी आहेत ते सर्व ग्रामस्थ इथे आलेले आहेत. प्रत्येक ठिकाण म्हणजे टेबलवर वेगवेगळ्या विभागाचे इथे टेबल लागलेले आहेत आणि यावर प्रत्येकांची समस्या इथे निकाली काढल्या जातात. आणि या कार्यक्रमासाठी आपण बघतो महसूल विभागाचे अनेक कर्मचारी इथे आलेले आहेत. नायब तहसीलदार साहेब आले आहेत, मंडल अधिकारी साहेब आले आहेत. लवकरच आता येथे तहसीलदार साहेब इथे येतील आणि औपचारिक कार्यक्रमाला सुरुवात होईल. परंतु गावातील ग्रामस्थांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी हे शिबिर आयोजित केलेलं आहे. या पहिला टप्पा आहे, या वर्षीचा अभियानाचा पहिला टप्पा आहे आणि या शिबिरामध्ये अनेक नागरिकांच्या इथे समस्या सोडवल्या जाणार आहे. आपल्या कॅमेऱ्यामध्ये बघतो आपण की छत्रपती शिवाजी महाराज महाराजोत्सव समाधान शिबिर तक्रार निवारण विभाग. जर कोणाला तक्रार करायची असेल तर या इथे एक विभाग दिलेला आहे आणि यासाठी छत्रपती महाराजोत्सव समाधान शिबिर मध्ये 7/12 संगणकीकरण विभाग, मंडळ अधिकारी इथे सर्व जण तयार आहेत. आणि आपल्या कॅमेऱ्यामध्ये आपण बघतो की अनेक विभागाचे इथं पदाधिकारी आणि विभागाचे जे प्रमुख आहेत ते इथे टेबल लावून बसलेले आहेत आणि ग्रामस्थ आपल्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी टेबलवर जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण प्रत्येकांशी आपण बातचीत करणार आहे आणि त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहे. इथे जे सेतू आहे सेतू सुद्धा इथे आहेत. ज्यांना जे जे कागद लागतात ते कागद त्यांना दाखवण्यासाठी इथं आहेत. त्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी सुद्धा आहेत. जर रस्त्याची व्यवस्था असेल, नादुरुस्त असेल, काही समस्या असेल रस्त्या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी आहेत. इथे आरोग्य विभागाचे कर्मचारी आहेत. प्रत्येक डिपार्टमेंटची इथं महाराजोत्सव शिबिरामध्ये इथं विभाग टाकलेले आहेत आणि त्या टेबलवर त्या विभागातले जे प्रमुख आहेत त्या टेबलवर तिथं ते समस्यांचं निराकरण करण्यासाठी आपण बघतो. इथं रोजगार हमीची सुद्धा आहेत. अनेक रोजगार हमीच्या समस्या राहतात. संजय गांधी निराधार या महिलांना संजय गांधी मध्ये नाव टाकायचं आहे. जे 60 वर्षाच्या ज्यांना काही पैसे मिळाले नसेल त्यांच्यावर सर्व KYC पासून सर्व इथं केल्या जात आहे. अशाच प्रकारे आज महाराजस्व समाधान शिबिराचा इथं लाभ घेण्यासाठी गावातील प्रचंड ग्रामस्थ इथं येत आहेत. महाराजस्व समाधान शिबिराला इथे नुकतेच आता अचलपूर तहसीलचे तहसीलदार सहारे साहेब इथे आलेले आहेत आणि त्या संदर्भात आपण त्यांच्याशी प्रतिक्रिया बातचीत करणार आहे. काय सांगाल साहेब, दरवर्षीप्रमाणे आता प्रथम या पहिल्या वर्षाचा पहिला टप्पा महाराजस्व अभियान इथं आयोजित केलेला आहे. प्रत्येक विभागाचे इथं टेबल लागलेले आहेत, परंतु त्यांचं समाधान होईल का? आपण आजचा आपला हा महाराजस्व अभियानाचा हा तालुक्यातला दुसरा आपला कार्यक्रम आहे. या अगोदर आपण परसापुरी तर 7 तारखेला हा कार्यक्रम आपण राबवला. त्यामध्ये एकूण आपण 800-850 लोकांचं आपण समाधान केलेलं होतं. त्या मानाने पाहिलं तर आज पत्रोड येतं गर्दीचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळं आपण जास्तीत जास्त लोकांचं आज आपण इथं समाधान करून देणार आहोत.
या कार्यक्रमाकरता आपण एकूण 22 प्रकारचे स्टॉल लावलेले आहेत. त्या दिवशी मी अक्षरशः आरोग्य विभागाला सूचना दिल्या आहेत तर तुम्ही फक्त तुम्ही इथे येऊन प्रत्येक जे लाभ म्हणजे आपल्याकडे जे कोणी समाधान शिबिर लाभ घ्यायला येतील त्यांना तुम्ही आरोग्य सेवा पण इथे पुरवता येतील, जेणेकरून आज आपण त्याचं बीपी वगैरे जर तपासायचं असेल ते आपण तपासून घेऊ. उन्हाळ्याच्या माध्यमातून जर कोणत्या त्यांना जर आवश्यक सूचना द्यायच्या असतील तर त्याच्या माध्यमातून आपण देणार आहोत. मागच्या कार्यक्रमाचा जर आपण हे पाहता तर मागच्या कार्यक्रमामध्ये आम्ही 850 लोकांना लाभ पुरवलेला आहे. ज्या लोकांना आम्ही तात्काळ लाभ पुरवू शकलो नाही तर त्यांना आम्ही म्हणजे आश्वासन दिलं आहे की आम्ही आपला जो अखेरीचा जो 15 मे 2026चा परतवाड्याचा जो आपला महाराजा स्वाभिमानाचा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे तिथपर्यंत आपण त्यांचं त्या कार्यक्रमात बोलून सुद्धा आपण त्यांचं आपण समाधान करू, जर आजच्या तारखेत जर आपण समाधान नाही करू शकलो तर. सर इथं अनेक विभागाचे टेबल लावलेले आपण नुकतं सांगितले आहे. इथं पुरवठा विभागाचे कर्मचारी सुद्धा आहे, इथं महसूल विभागाचे कर्मचारी सुद्धा आहेत. परंतु पुरवठा विभागातील जे बाकीचे जे आता मागील 3 समाधान शिबिर झालेले आहेत आणि जे अंत्योदयमध्ये अपंग आहेत त्यांना नोटीस सुद्धा बजावली गेलेली आहे, परंतु त्यांचं अजूनपर्यंत समाधान झालेले आहे. ते सुद्धा इथं आलेले होते आणि त्यांनी नोटीस दाखवली परंतु त्यांचं समाधान झालं. अंत्योदयाचं शासनाचे जे परिपत्रक आहेत, अगोदर अंत्योदय हा एका सिंगल व्यक्तीला पण आपण ते राशन कार्ड दिलं होतं, परंतु परिपत्रकाप्रमाणे आपण जे एकट्या सिंगल व्यक्तीला किंवा 2 लोक जर असतील तर त्याचा आपण शासनाच्या जी आर प्रमाणे पण ते कमी केलेलं आहे. आज जर आपल्याकडे जर इष्टांक जर शिल्लक असेल तर आपण त्याच्यामध्ये निश्चितच त्यांचं आज आपण काम करून देऊ. ते होते आपल्यासोबत तहसीलदार साहेब आणि शिबिराला पत्रवडीतील युवा तडफदार नेतृत्व आणि मेलघरातील टायगर तालुका अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे हे समीर रावळे इथे जुळलेले आहेत. त्यांनी अनेक समस्या सोडण्यासाठी ते जनतेसाठी तत्पर राहतात आणि या शिबिरामध्ये पडसापूर असो पत्रड असो त्या प्रत्येक शिबिराला ते आवर्जून हजर राहतात आणि समस्या सोडण्यासाठी लोकांना ते नागरिकांना मदत करतात. काय सांगाल समीर? सर्वप्रथम पत्रोड हे गाव म्हणजे ऐतिहासिक गाव आहे. या गावात सुख समृद्धी पैसा सगळ्या गोष्टी अवेलेबल आहे. आणि दुसऱ्या गोष्ट जवळपास पत्रोडच्या बँकेचा जर रोजचा आपण टर्नओव्हर पाहिलं तर 3-3.5 लाखाच्या करोडच्या वर पत्रोडच्या बँकेचा टर्नओव्हर आहे. त्याच्यामुळे पत्रोड हे विकसित गाव म्हणून ओळखले जाते. पण त्याची दुसरी जर बाजू आपण पाहिली की जवळपास आज पत्रोडमध्ये 7,000 लोक असे आहेत की ते राशनापासून वंचित आहे. त्यांना म्हणजे शेती नसताना शेतकरी म्हणून त्यांना त्या राशन कार्ड मध्ये दाखवलेला आहे. तर आपण आज छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर मध्ये हा विषय घेऊ आणि हा विषय सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. समीर भाऊ, हा महत्वाचा विषय आपण घेतलेला आहे. बघतो आपण की आपल्या परिसरातील ज्यांच्याकडे 1-2 एकर शेती आहे त्यांना कंट्रोल मधून बाद करण्यात आलेला आहे आणि ते 1 वर्षापासून सतत चक्रा मारत आहे. याचा अनुभव मी सुद्धा घेतलेला आहे. परंतु ज्यांच्याकडे मोठे 5-5 एकराच्या वर शेती आहे त्यांचे नाव ते कंट्रोलचा लाभ घेत आहे आणि आज जे ज्यांना म्हणजे गरज आहे त्या लोकांना मिळत नाही आहे आणि ते 1-1 तहसील मध्ये भटकते. नक्कीच त्यांचा वाला प्रश्न इथे सोडला जाईल का? 100% तहसीलदार साहेब माझं बोलणं झालेलं आहे या विषयावर. आम्ही तहसीलदार साहेब बोललो की आम्ही पूर्ण या लोकांची सॉर्टिंग करणार आहोत. कोणाकडे किती एकर शेती आहे काय सगळं ऑनलाईन झाला. तुम्हाला सगळं एका जागी बसल्या बसल्या सगळ्या गोष्टी मिळू शकतात. त्यामुळे निश्चितच मी तुम्हाला एक चांगली खुशखबर अशी सांगतो की येणाऱ्या काळात उर्वरित 7,000 लोकांचं जे राशन मिळत नाही हे त्यांना लवकरच मिळण्याचा प्रयत्न आम्ही करू. ते होते आपल्यासोबत समीर भाऊ आणि नुकतंच सांगितलं आहे की आपण बघतो की पुरवठा विभागातून अनेकांचे जवळपास 3400 कार्ड बंद केलेले होते आणि अजूनपर्यंत त्यांचे कार्ड सुद्धा चालू नाही आहेत आणि त्यांना पुरवठा मिळत नाही. ज्यांना आवश्यक आहे त्यांना पुरवठा मिळत नाही आणि जे मोठमोठे शेतकरी आहेत त्यांचे नाव त्या यादीमध्ये आहेत. आणि नुकतंच आता नवीन जे आम्ही सांगितलेलं आहे की जे मोठे लोक आहेत त्यांच्यावर सर्व आम्ही छाननी करू आणि त्यांचे नाव कमी करून आणि जे गरजू आहेत त्यांनाच आम्ही लाभ देण्याचा प्रयत्न करण्याचा जे आश्वासन इथं समीर रावळे यांनी दिलेलं आहे. आता बघूया आपण की त्यांना या लाभ मिळते किंवा नाही. बघूया सहारा समाजाचा पुढील आढावा. की इथं राशन पुरवठा विभागाचे कर्मचारी इथे आहेत आणि त्यांचं समाधान करण्यासाठी इथे आलेले आहेत. आपल्यासोबत येथील ग्रामस्थ आहे. काय सांगाल या संदर्भात? हा, हे आपल्या अंत्योदयाचं होतं ते आतापर्यंत झालं नाही आहे. त्यासाठी आज शिबिर आयोजित केलं इथं आज काम दाखवला येईल. बघतो की अनेकांना अंत्योदयाचे कार्ड आहेत त्यांच्यावाल्या समाधान शिबिरामध्ये कुठेतरी निराकरण होईल या हेतून इथे आलेले आहेत. प्रत्येक महिला आहेत, प्रत्येक कर्मचारी आहेत. इथे नैसर्गिक आपत्ती विभाग आहे आणि प्रत्येक डिपार्टमेंटचे जे आहेत अधिकारी इथं जे आपण संजय गांधी निराधार योजनेचे कर्मचारी आहेत आणि बरेच दिवसापासून आपण बघतो की
जे वयस्कर लोक आहेत त्यांची अजूनपर्यंत पगार झालेली आहे, परंतु कुठेतरी कोणाला अडचण असते आणि त्या अडचणचं निराकरण करण्यासाठी इथे टेबल लागलेला आहे. आपल्या कॅमेरामध्ये आपण दाखवणार आहे. येथील ग्रामपंचायतचे कर्मचारी आहेत, ग्रामसेवक हे सुद्धा इथे टेबल लावून बसले आहेत. गावातील समस्याचं निराकरण करण्यासाठी आज महाराज शिबिरांमध्ये हे सुद्धा सामील झालेले आहेत आणि प्रत्येक ग्रामस्थांची समस्या सोडण्यासाठी. आणि महत्वाचा विषय म्हणजे परिसरातले जमीन आपल्या वागदे जमीन येथील जे ग्रामसेवक आहेत इंग्रज साहेब ते सुद्धा इथे आलेले आहेत आणि प्रत्येकांची समस्याचा आज इथे निराकरण होणार आहे. परंतु आता कित्येक लोकांच्या प्रश्न निकाली काढले जाणार आहे हे मात्र अजून सध्या निश्चित झालेले नाही आहे. परंतु राज्योत्सव महाशिबिराला मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे. भूमी अभिलेख कार्यालयाची इथं टेबल लागलेला आहे. या ठिकाणी आपल्यासोबत पत्रकारीतील ग्रामस्थ आहे, यांच्याशी आपण बातचीत करणार आहे. आज तुम्ही या भूमी अभिलेख कार्यालयाच्या या ठिकाणी टेबलवर आलेले आहात, काय तुमची आणि समस्या होती आणि त्याचं समाधान तुमचं झालं का? मी 2 महिन्याच्या अगोदर माझं शेत विकलं आणि त्याला मापणी टाकली होती. मापणी झाली आणि त्याची मला एक मोजणी सीट पाहिजे होती. त्यासाठी मी या टेबलवर आलो आणि माझं मोजणी सीटचं काम परिपूर्ण झालेलं आहे. तरी धन्यवाद. आपण बघतो आहोत की नजूल ऑफिस मध्ये जाताना आपल्याला अनेक त्रास होतो आणि अनेक वेळा आपण तिथे चक्रा मारत राहतो. परंतु आज या समाधान शिबिर मध्ये त्या व्यक्तीला इथे सातबारा मिळालेला आहे आणि मोजणी झालेली आहे. त्याचा वाला जो प्रमाणपत्र आहे तो याच ठिकाणी एकाच वेळेवर त्यांना मिळण्यात आलेला आहे. अशाच प्रकारे आज या समाधान शिबिर मध्ये अनेकांचे प्रश्न इथे निकाली काढले जाणार आहे. ओके, हॉल छोटा आहे परंतु 2 हॉलमध्ये आणि 2 टप्प्यामध्ये कर्मचारी यांनी टेबल लावलेले आहेत. इथे सामाजिक वनीकरण विभाग सुद्धा इथे आलेला आहे आणि वन परिक्षेत्र विभागाचे कर्मचारी सध्या यायचे आहेत, परंतु ते सुद्धा इथे येणार आहे. आणि प्रादेशिक परिवहन विभागाने प्रत्येक डिपार्टमेंटची जे समस्या असेल त्या समस्येचं निराकरण करण्यासाठी इथं आज महाराज अभियान भरवलं गेलेलं आहे आणि यामध्ये अनेक लोकांचे समाधान झाले. आपण सुद्धा त्याशी बोललेलो. आपल्यासोबत जलसंधारण विभागाचे कर्मचारी आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहे. काय सांगाल या महाराज शिबिरामध्ये कित्येक लोकांना लाभ घेतला जाईल? या छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान अंतर्गत टप्पा 1 कॅम्प अंतर्गत सर्व डिपार्टमेंटचे सर्व विभागाचे प्रमुख कर्मचारी इथे हजर झालेले आहेत आणि प्रत्येकाचं समाधान होईपर्यंत कोणताही कर्मचारी कुठे जाणार नाही. त्याचं पूर्ण समाधान केल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही आणि त्याचं समाधान 100% होईल याची मी आपणास ग्वाही देतो. या समाधान शिबिर मध्ये महावितरणचे कर्मचारी सुद्धा इथे आलेले आहेत. आपण बघतो आहोत की बिलांची प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत आणि स्मार्ट मीटरच्या तक्रारी आहेत. अनेकांचे मीटर सुद्धा काढून दिलेले आहेत आणि बिल जास्त येते आणि याचा निराकरण करण्यासाठी जे गावातील जे ग्रामस्थ आहेत इथं महासमाधान शिबिर मध्ये महावितरणचा विभाग सुद्धा इथं लागलेला आहे. परंतु यांच्या समस्या निकाली काढल्या जाणार आहे का हा मोठा प्रश्न आहे आणि यामध्ये लोकांच्या ज्या समस्या आहेत, ज्यांचे बिल जास्त आले आहेत, बिल कमी करून घ्यायच्या, ते सुद्धा इथं नागरिक मोठ्या प्रमाणात या समाधान शिबिरामध्ये गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. सामाजिक वनीकरणचा टेबल इथे सुद्धा लागलेला आहे आणि या परिसरामध्ये वृक्ष लागवड दरवर्षी मोठ्या प्रमाणात केली जाते. परंतु कित्येक झाडं अशी आहेत की त्या झाडाचं पाणी नसल्यामुळे त्यांच्यावर मृत्यू होतो आणि अनेकदा आपण बघतो की आपण या आधी सुद्धा बातम्या लावलेल्या आहेत की सामाजिक वनीकरणाच्या झाडांची अशी तशी झालेली आहे आणि तिथे पाणी अभावी झाडे मेलेली आहेत. काही ठिकाणी तर उन्हाळ्यात त्यांनी ते झाडं नष्ट झाले, त्या ठिकाणी उन्हाळ्यात झाडं लावल्याचा प्रकार सुद्धा आपण उघडकीस आणलेला होता. आज सामाजिक वनीकरणचे कर्मचारी इथे आलेले आहेत. आधी वन विभागाचे जे वन परिक्षेत्र जे अधिकारी आहेत हाते साहेब ते सुद्धा सध्या इथे नाही आहेत, परंतु ते लवकरच इथे येणार आहे आणि त्यांच्याशी सुद्धा आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपण बघतो की नुकतंच पत्रूर गावातील पशुवैद्यकीय दवाखाना जवळपास 18 कोटी रुपयाचा बांधण्यात आलेला आहे आणि इमारत बांधून सुद्धा तयार आहे. परंतु कटड्यामुळे इथला जे आरोग्य विभाग हे जे पशुवैद्यकीय दवाखाना बंद होता आणि नुकतेच आपण सारा समाचारच्या माध्यमातून मातृभूमीच्या माध्यमातून बातमी प्रकाशित केलेली होती आणि तिथे कटडा लावण्यात आलेला आहे. परंतु अनेक त्रुटी त्यामध्ये आल्या आहेत. नुकतंच इथे स्थानांतरण जिथे गावात स्थानांतरण करण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी इथे सेवा देत आहे आणि जे पशुवैद्यकीय जे अधिकारी आहेत हे सुद्धा इथे आलेले आहेत. त्यांच्या समस्याचं निराकरण करण्यासाठी काय सांगाल डॉक्टर साहेब, इथं जे कोणत्या समस्या सोडल्या जाणार आहे पैशांच्या? इथं ज्या राज्य सरकारच्या म्हणजे कालच्या 2-3 दिवसाआधी अधिवेशन झालं त्यामध्ये ज्या नवीन योजना जो अर्थसंकल्प मांडलाय पशुधन विभागासाठी त्यामध्ये ज्या नवीन योजना आलेल्या आहेत राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय त्याबद्दल आम्ही लोकांना माहिती देत आहोत आणि जर त्यांच्या काही पशुपालनाबद्दल काही तक्रारी असतील, काही त्यांना मार्गदर्शन हवं असेल त्याबद्दल आम्ही मार्गदर्शन करत आहोत. नुकतंच महासमाधान शिबिर मध्ये मागीलच्या कॅम्प मध्ये जवळपास 850 लोकांना तिचा लाभ मिळालेला आणि त्यांचं समाधान झालेलं आहे. त्याचप्रमाणे आज पत्रोड येथे महाराज शिबिर आहे आणि या शिबिरामध्ये परिसरातील आणि गावातील नागरिकांच्या ज्या समस्या, ज्या विभागाच्या समस्या, त्या सर्व विभागाच्या समस्या इथं निराकरण केल्या जाईल आणि आज या महाराज शिबिराचा लाभ घेण्यासाठी गावातील आणि परिसरातील प्रचंड मोठ्या प्रमाणात इथं ग्रामस्थ जमा झालेले आहेत. सारा समाज आणि रुपेश फडकुंडे, अमरावती.